नमस्कार. या ठिकाणी श्री महादेव मंदिर दैठणा, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथून आलेली एक दिंडी आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे. बरेच किलोमीटर ते चालून आले आहेत, बरेच किलोमीटर आणखी त्यांना जाणं आहे. आषाढी एकादशी काय भावना आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला मग. रामकृष्ण हरे. मी पवारराजू शिवाजी फौजी आहे. बोलत राहतो. मी आमची दिंडी 4 वर्षापासून चालू आहे. 4थं वर्ष आहे. आम्हाला ह्यात आनंद असा आहे की भगवंताच्या चरणी जर गेलं तर माणसाला सुख मिळतं. त्यामुळं आम्ही देवाच्या चरणाला आम्ही हमेशा पायवाट चालतो. आम्हाला ह्यामध्ये आनंद आहे. आम्हाला ह्यामध्ये काही अडचण आलेली नाही. प्रत्येक गोष्टीला भगवंत आम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही. जिथं जा आम्हाला पंक्तीसुद्धा खरोखर देवाने आम्हाला एक अन्नदान बी इतकी भारी करतात. त्यांची खूप सोयी करतात. आम्हाला काही अडचण आलेली नाही. आज 4थं वर्ष चालू आहे. त्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो या दिंडीमध्ये. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, माहिती आहे का काय? आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. देहू आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापूर. आळंदीला आपण अलंकापुरी सुद्धा म्हणतो, बरोबर? काय ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भावांचे नाव सांगता येईल का? भाऊ बहिणीचे हा सांगा. काय? निवृत्तीनाथ माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सोपन काका मुक्त आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपले कोणत्या संतांनी म्हणलेलं आहे? वृक्षवल्ली आम्हा स्वारे कुणी म्हणलेलं आहे? संत तुकारामांनी म्हणलेलं आहे, बरोबर. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदी, आपल्या पैठण. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदीला. आळंदीला, बरोबर. पंढरपूर कोणत्या नदी किनारी आहे? बरं. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माहितीये का? 28. बरं. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पहिलं नाव माहिती का काय होतं? भावार्थ दीपिका नाव. भावार्थ दीपिका तुम्ही ऐकलं असेल, आहे की नाही? आता या ठिकाणी काय होतं, आपले भगवान आहेत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, ते 4 महिने जे आहेत ते योग निद्रेमध्ये जातात. तर या योग निद्रेमध्ये गेल्यामुळे काय होतं माहिती का की 4 महिने जे आहे सृष्टीचा जो भार आहे तो महादेव सांभाळतात. महादेव येतात, मग गणपती येतात, मग देवी येतात, मग पुत्र येतात. आणि मग 4 महिन्यांनी परत आपले लाडके प्रिय भगवान विष्णू सृष्टीचा सांभाळ करतात, बरोबर आहे. विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, सांगता येईल का कोणती आहे? पुरीला आहे. पुरीला जगन्नाथ यात्रा, बरोबर. जगन्नाथ यात्रा बद्दल ऐकलंय का? जगन्नाथ यात्रा सुद्धा विष्णूंचीच आहे आणि पांडुरंग म्हणजेच विष्णू आहे, बरोबर आहे. कुंडलिक आणि पांडुरंगाचं नातं वेगळं आहे. कुंडलिक सेवा करत असतात आई वडिलांची, पांडुरंग सुद्धा त्यांना भेटायला ते वीट फेकतात, त्या विटेवरच उभे राहतात, आहे की नाही? राम बाबा मी आई वडिलांची सेवा करू राहिलो, आहे की नाही? धन्यवाद माऊली. जय हरी कृष्ण. रामकृष्ण.